आज आपण या व्हिडिओमध्ये उद्या 1 तारखेपासून काही महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या महिन्याच्या बजेटवर देखील पडू शकतो। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत, तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। मे महिन्याचा आजचा शेवटचा दिवस, उद्यापासून जून महिना सुरू होणार आहे। नवीन महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियम बदलतात, ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर आणि महिन्याच्या बजेटवर देखील पडू शकतो। उद्यापासून म्हणजे शनिवार 1 जून पासून अशाच काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत। हे होणारे बदल जाणून घेणे सर्वांसाठी अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो। चला तर मग जाणून घेऊया उद्या 1 तारखेपासून काय होणार आहेत बदल। नंबर 1, अल्पबचत योजनेच्या व्याजदरामध्ये बदल। पीपीएफ, केव्हीपी म्हणजे किसान विकास पत्र, एनएससी आणि सुकन्या समृद्धी सारख्या बचत योजनेचे व्याजदर दर तिमाहीत बदलतात। त्यामुळे आता येत्या जून महिन्यात नवीन व्याजदरांबाबतीत सरकारच्या नियमांकडे बचत योजनेच्या सर्व खातेदारांचे लक्ष लागून आहे। नंबर 2, ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन चालक परवान्याबाबतीत एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे। सरकारने आता वाहन चालक परवाना म्हणजेच लायसन्स काढण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे। आता तुम्हाला लायसन्स काढण्यासाठी सरकारी म्हणजेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अर्थात आरटीओ ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत। आता उद्या 1 तारखेपासून म्हणजेच 1 जून पासून तुम्ही कोणत्याही मान्यता प्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल मध्ये लायसन्स साठी नोंदणी करू शकता। सरकारकडून आता खाजगी संस्थांना टेस्ट घेण्यास आणि प्रमाणपत्रे देण्यास अधिकृत करण्यात आले आहे। हा नवीन नियम उद्यापासून लागू होणार आहे। आता नंबर 3, एसबीआय म्हणजेच स्टेट बँकेच्या आणि बीओबी म्हणजेच बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी। बँक ऑफ बडोदाने आपल्या बीओबी कार्ड 1 सह ब्रँडेड क्रेडिट कार्डवरील व्याजदर आणि लेट पेमेंट चार्ज मध्ये वाढ केली आहे। महत्त्वाचे म्हणजे हे वाढवलेले दर येत्या 23 जून 2024 पासून लागू होतील। ही सर्व माहिती बीओबीच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे। आता दुसरे महत्त्वाचे म्हणजे एसबीआय क्रेडिट कार्डचे नियम देखील उद्यापासून बदलणार आहेत। एसबीआय काही क्रेडिट कार्डसाठी सरकारी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीत। नंबर 4, गॅस सिलेंडरच्या नवीन किमती। एचपीसीएल म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, बीपीसीएल म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि आयओसीएल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 तारखेला घरगुती वापराच्या व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात। उद्या शनिवारी 1 तारखेला सकाळी 6 वाजेपर्यंत सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्या गॅस सिलेंडरच्या सुधारित व नवीन किमती जाहीर करतील। मीडिया रिपोर्ट नुसार उद्या 1 तारखेला गॅसच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।